एक छोटंसं सुंदर शहर होतं. त्या शहरात आरव नावाचा एक गोड मुलगा त्याच्या आईबाबांसोबत राहत होता. आरव खूप चांगल्या स्वभावाचा होता. तो सगळ्यांची प्रेमाने वागत असे, मित्रांना मदत करत असे आणि नेहमी हसतमुख राहायचा. पण एक गोष्ट त्याला नेहमी दुखवायची. आरव अंगाने थोडा जाड होता, त्यामुळे त्याचे काही मित्र त्याला जाड्या जाड्या म्हणून चिडवायचे. हे ऐकून आरव हसायचा, पण मनातून त्याला खूप वाईट वाटायचं. एके दिवशी उन्हाळ्याची सुट्टी लागली. आरवच्या आईबाबांनी ठरवलं, या सुट्टीत आपण मामाच्या गावाला जाऊया. हे ऐकताच आरव आनंदाने उड्या मारू लागला. तो सगळ्या मित्रांना सांगू लागला, मी मामाच्या गावाला जाणार, ते पण रेल्वेने. दुसऱ्या दिवशी आरव पहिल्यांदाच रेल्वेत बसला. खिडकीतून बाहेर दिसणारी झाडं, डोंगर, नद्या पाहून तो खूप खुश झाला. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. काही तासांनी तो मामाच्या गावात रामपूरला पोहोचला. मामा त्याला पाहून खूप आनंदी झाले. आरव पण त्याच्या रेल्वे प्रवासाच्या मजेशीर गोष्टी सांगू लागला. आरव हा मामाचा खूप लाडका होता. गावात आरव नवीन मित्रांसोबत खेळायला लागला, पण इथेही काही मुलं त्याला जाड्या जाड्या म्हणून चिडवायची. आरव पुन्हा शांतपणे सहन करायचा. एके दिवशी सगळी मुलं आंब्याच्या झाडाखाली खेळत होते. झाडावर भरपूर कैऱ्या लागलेल्या पाहून सगळे खुश झाले. मुलं पटकन झाडावर चढली आणि कैऱ्या तोडू लागली. पण आरवला झाडावर चढता येत नव्हतं. तो खाली उभा राहून म्हणाला, मला पण थोड्या कैऱ्या द्या ना. पण कोणाच्याच मनात दया आली नाही. कोणीही त्याला कैऱ्या दिल्या नाही. आरव खूप नाराज होऊन एका बाजूला बसला. तेवढ्यात दुसऱ्या झाडावर बसलेलं एक माकड हे सगळं शांतपणे पाहत होतं. माकडाला आरवची दया आली. ते पटकन झाडावरून खाली उतरलं आणि पिकलेले गोड आंबे तोडून आरव समोर टाकू लागलं. इतके सगळे आंबे पाहून आरव खूप खुश झाला. त्याच्या डोळ्यात आनंद चमकत होता. हे सगळं लांबून बाकी मुलं पाहत होती. आता त्यांनाही आंबे हवे होते, पण ते एकमेकांना म्हणाले, आपण आरवला कैऱ्या दिल्या नाहीत, तो आपल्याला आंबे देईल का? थोड्या वेळाने ते सगळे आरवकडे आले आणि लाजत म्हणाले, आरव, आम्हाला आंबे देशील का? आरव हसत म्हणाला, अरे हो ना, आपण सगळे मिळून खाऊया. हे ऐकून सगळे मुलं खुश झाली. त्यांनीही त्यांच्या कैऱ्या आरवला दिल्या. त्या दिवसापासून सगळे मुलं आरवचे खरे मित्र झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आरवला चिडवणं कायमचं बंद केलं. गावातील मित्र रोज आरवला नवीन नवीन मजा दाखवायचे. कधी नदीत उड्या मारायला, कधी चिखलात पाय घालून धावायला, कधी झाडावर झोके घ्यायला. थंड वाऱ्याची झुळूक येत होती, पक्षी गात होते. तेव्हा आरव शांतपणे म्हणाला, अरे, मामाचं गाव तर शहरापेक्षा किती सुंदर आहे. इथे खरी मजा आहे आणि खरी मैत्रीही. यावेळी मित्रांनी त्याचा हात धरला आणि म्हणाले, आरव, आम्ही आधी चूक केली, पण आता तू आमचा सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे. त्या दिवसापासून आरव फक्त आनंदी नव्हता, तर तो सगळ्यांचा हिरो झाला. आरव हा मामा आणि मामीचा खूप लाडका होता. गावात आल्यापासून त्याच्यावर सगळ्यांचा खूप प्रेमाचा वर्षाव होत होता. मामा हसत म्हणाले, आरव, तुला रोज नवीन मजा दाखवणार. आरवच्या डोळ्यात चमक आली. खरंच मामा? मग तर मी खूप एन्जॉय करणार. सकाळी मामा त्याला शेतात घेऊन गेले. सूर्याची कोवळी किरणं, हिरवीगार शेती, सगळं खूप सुंदर होतं. मामा म्हणाले, हे बघ आरव, इथे भाजीपाला उगवतो. हे शेतकऱ्यांचं जग आहे. आरव आश्चर्याने म्हणाला, वा, आपण जे खातो ते इथून येतं. किती भारी. तो माती हातात घेतो. मामा, ही माती तर खूप छान वाटतेय. मामा हसत म्हणाले, चल, आता तुला काहीतरी स्पेशल दाखवतो. समोर उभी होती बैलगाडी. आरव उत्साहाने बसला. गाडी हळूहळू चालू लागली. वारा केसांमध्ये खेळत होता. आरव ओरडला, वाव, ही तर खूप मजेशीर राईड आहे. घरी आल्यावर मामीने टेबलवर गरमागरम गोड पदार्थ ठेवले. आज गुलाबजाम, उद्या आमरस आणि ही घे गरमागरम जलेबी. आरव डोळे मोठे करून म्हणाला, मामी, मी तर इथेच राहणार. एक दिवस गावात मोठी यात्रा भरली. आरव आनंदाने म्हणाला, मामा, मी कधीच अशी यात्रा पाहिली नाही. मामा मामी त्याला घेऊन गेले. तिथे मोठमोठे पाळणे होते. आरव त्यात बसला. पाळणा वर गेला, खाली आला. तो मोठ्याने ओरडला, आणखी फास्ट, आणखी फास्ट. सगळे हसू लागले. मामा म्हणाले, चल, तुला काहीतरी खास घेऊया. आरवला सुंदर घेरणी मिळाली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संध्याकाळी सूर्य मावळत होता. आरव शांतपणे म्हणाला, मामा, इथलं जीवन खूप सुंदर आहे.
इथे हवा स्वच्छ आहे, लोक चांगले आहेत, मला गाव खूप आवडलं. पण काही दिवसांनी सुट्टी संपत आली. आरवचं मन जड झालं. मला परत जायचं नाही, तो हळूच म्हणाला. मामा मामीने त्याला मिठी मारली. पुन्हा ये रे लवकर. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. नक्की येईन. शहरात परत आल्यावर आरव सगळ्या मित्रांना सांगू लागला, अरे गावातली मजा वेगळीच असते. बैलगाडी, शेत, यात्रा, मामीचं खाणं, सगळं बेस्ट. आरव हसत म्हणाला, खरं सुख मोठ्या शहरात नाही तर छोट्या गावातल्या प्रेमात असतं.